सर्व वाचकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तुमचं असंच गोड गोड प्रेम माझ्या कथांवर नेहमीच राहू द्या. काय म्हणता मग? सगळीकडं हळदी कुंकू वाण याची गडबड सुरूच असेल ना. आज या कथेतून एक स्त्री म्हणून वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करते. कथा पूर्ण ऐका आणि तुम्हालाही तो विचार पटतोय का कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग वळूया आजच्या कथेकडं. कथेचं नाव आहे माणुसकीचं वाण. वृषाली सकाळची कामं भराभर आटोपत होती. तेवढ्यात तिचं लक्ष कॅलेंडरवर गेलं. आजची 12 तारीख शुक्रवार. बरं झालं यावेळी संक्रांत रविवारी आली ते. म्हणजे ऑफिसमध्ये संक्रांत साजरी होणारच नाही. पुन्हा तेच संक्रांत, वाण, हळदी कुंकू, सवाष्ण, लोकांच्या बोचऱ्या नजरा. आता या गोष्टींचा वीट आला. नको वाटतंय. शहर बदललं म्हणून काय झालं? लोकांच्या वृत्ती थोडी बदलणार आहे. एखाद्या गोष्टीपासून आपण पळणार तरी किती? इथं घरातल्यांची साथ नव्हती कशात. परक्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आपण? वृषाली मनातच बोलत होती. तेवढ्यात तिच्या मुलीचं, शैलीचं शाळेत जायचं म्हणून रडणं पडणं सुरू झालं होतं. शैली जेमतेम 5 वर्षांची होती. वृषाली तिची समजूत काढत होती. नाही म्हटलं ना, मला नाही जायचं स्कूलमध्ये. शैलीनं अजूनच भोंगा फोडला. का नाही जायचं बेटा शाळेत? वृषालीनं तिला जवळ घेतलं. मायेनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. मला तुझ्याजवळच राहायचं आहे. शैली तिला अजूनच बिलगली. आता वृषालीच्या डोळ्यातूनही पाणी झरू लागलं. आईजवळ राहायचं काय या लबाडाला? हे बघ, आजचा फ्रायडे, उद्या आता सॅटरडे. आईला सुट्टी आणि शैलीला पण सुट्टी. उद्या खूप खूप मज्जा करू. पण आज तू शाळेत गेली तरच. ठीक आहे? वृषालीनं तिला समजावलं आणि शाळेची तयारी केली. ऑफिसमध्ये जाता जाता शैलीला तिनं बस स्टॉपवरून स्कूल बसमध्ये बसवलं. ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर होईल या विचारातच तिनं स्कूटीची स्पीड वाढवली. घाईघाईनं ती ऑफिसमध्ये पोहोचली. वेळेत पोहोचल्याचं समाधान तिच्या चेहऱ्यावर होतं. ती आपल्या डेस्कजवळ पोहोचली. बाकीच्या बायका तिच्या आधीच पोहोचल्या होत्या. सगळ्यांची काहीतरी खुसफुस सुरू होती. वृषालीला बघून सगळ्या शांत झाल्या. बारीक आवाजातल्या त्या गप्पांवरून विषय हळदी कुंकवाचा आहे हे वृषालीला कळलं होतं. तिच्या डोक्यातलं विचारांचं वादळ परत घोंगावत होतं. ऑफिसमध्ये बॉस आले तसे सगळे चुपचाप आपापल्या कामाला लागले. आज लंच टाईममध्ये संक्रांत हाच विषय ऐरणीवर राहणार हे गृहीत धरून वृषाली लंच करायला कॅन्टीनमध्ये गेलीच नाही. तेवढ्यात तिची मैत्रीण नीता तिला बोलवायला आली. वृषाली, चल ना जेवायला. काय करतेस? नीता तिला म्हणाली. अगं हो, ते जरा हे
वृषाली शब्दांची जुळवाजुळव करत होती. काय झालं? स्पष्ट सांग, नीता म्हणाली. तुला माहितीये ना, तिथं हळदी कुंकवाचा विषय निघेल आणि मी परत त्या बायकांच्या बोचऱ्या नजरा नकोय मला, वृषाली म्हणाली. कुणी काही बोलणार नाही, मी आहे ना, चल. नीता तिच्या हाताला धरून ओढून नेत होती. भूतकाळ मात्र वृषालीच्या डोळ्यासमोरून झरझर जात होता. वृषाली MCAच्या शेवटच्या वर्षाला होती तेव्हा तिला शैलेशचं स्थळ सांगून आलं होतं. शैलेश एका IT कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता. त्याच्या घरची परिस्थितीही अगदी चांगली होती. त्यातल्या त्यात शैलेश एकुलता एक मुलगा होता आणि त्याच शहरात राहणारा होता. त्यामुळं वृषालीच्या घरच्या लोकांनी चांगलं स्थळ हातचं सुटू नये म्हणून लगेचच मुलाला होकार दिला. तसा शैलेश दिसायला साधारण होता, पण वृषाली मात्र दिसायला अतिशय सुंदर होती. वृषालीच्या पाठीवर 2 बहिणी आणि 1 भाऊ होता. त्यामुळं तिच्या घरच्या लोकांना वृषालीच्या लग्नाची घाई होतीच. त्यातच दूरच्या नातेवाईकांनी शैलेशचं हे स्थळ सुचवलं. वृषाली आणि शैलेशच्या लग्नाचा बार उडाला. उंबरठ्यावर ठेवलेल्या तांदूळाच्या मापाला पाय लावून वृषालीचा गृहप्रवेश झाला. वृषालीच्या सासरी तिच्या सासूबाई मंदाताई, सासरे मुकुंदराव आणि शैलेश एवढाच परिवार होता. मंदाताई थोड्या कडक स्वभावाच्या आणि जुन्या विचारांच्या होत्या. मुकुंदराव घरात जास्त काही बोलत नसत. शैलेशही मितभाषी होता. आपल्या आईवर शैलेशचा खूप जीव होता. शैलेश मंदाताईंच्या म्हणण्याबाहेर जात नव्हता. वृषालीही घरातल्या या वातावरणात जुळवून घ्यायचा प्रयत्न करत होती आणि बऱ्यापैकी त्यात यशस्वी होत होती. लग्नानंतर काही महिन्यातच वृषालीला एका कंपनीत नोकरी लागली. घरातल्या सर्व गोष्टी सांभाळून नोकरी करायला माझी ना नाहीये, पण आधी प्राधान्य कुटुंबाला द्यायचं. मंदाताईंनी घातलेली ही अट मानूनच वृषालीची नोकरी सुरू झाली होती. घर आणि नोकरी सांभाळताना वृषालीची तारांबळ उडत होती. वृषाली मात्र सगळं अगदी नीट सांभाळत होती. एकंदरीत सगळं सुरळीत सुरू होतं. कुणाला कुठंच नावं ठेवायला जागा नव्हती. बघता बघता शैलेश वृषालीच्या लग्नाला 1 वर्ष झालं आणि वृषालीनं एक गोड बातमी सगळ्यांना सांगितली. लवकरच वृषाली आणि शैलेशच्या संसारवेलीवर एक नवीन फूल फुलणार होतं. वृषालीच्या सासरी आणि माहेरी दोन्हीकडं अगदी आनंदाचं वातावरण होतं. मंदाताई देखील आपल्या सुनेची आता जास्त काळजी घेऊ लागल्या होत्या. तिच्या खाण्यापिण्याकडं जातीनं लक्ष देऊ लागल्या होत्या. त्यांनी 7व्या महिन्यात वृषालीचं डोहाळ जेवण अगदी दणक्यात केलं. वृषालीच्या चेहऱ्यावरही गर्भारपणाचं चांगलंच तेज आलं होतं. बघता बघता 9 महिने पूर्ण झाले आणि वृषालीनं एका गोंडस परीला जन्म दिला. मुलगी झाली म्हणून
सासूबाई आपल्यावर नाराज तर होणार नाहीत ना? आधीच जुन्या विचारांच्या आहेत त्या. डिलिव्हरीनंतर वृषालीच्या मनात शंकांचं काहूर माजलं होतं. पण मंदाताई मात्र खूप आनंदात होत्या. कारण 2 पिढ्यानंतर त्यांच्या घराण्यात मुलीचा जन्म झाला होता. बाळाच्या आगमनानं घरातलं वातावरण अजूनच खुललं होतं. शैलेशनं बाळाचं बारसंही अगदी धूमधडाक्यात केलं. मंदाताईंनी आनंदानं बाळाचं नाव शैली ठेवलं. मंदाताई आणि मुकुंदराव शैलीच्या बाललीला बघण्यात अगदी गुंग होऊन जात. शैली 3 महिन्यांची झाली आणि वृषालीला परत जॉबवर जावं लागलं. मंदाताई तळ हाताच्या फोडाप्रमाणे शैलीची काळजी घेत. त्यामुळं वृषाली ही अगदी निसंकोचपणे जॉबवर जाऊ लागली. दिवस पटापट पुढं जात होते. बघता बघता शैली 6 महिन्यांची झाली. संक्रांतीचा सण होता. मंदाताईंनी शैलीचं बोरन्हाण अगदी आनंदानं केलं. तसंही घरात शैलीच्या सर्वच गोष्टी अतिशय कौतुकानं होत होत्या. शैलीच्या जन्मापासून मंदाताई वृषालीसोबतही अजून चांगल्या वागायला लागल्या होत्या. तसं मंदाताई वृषालीसोबत आधीही बऱ्या वागत होत्या. पण आधी जसं कधीतरी भांड्याला भांडं लागायचं तेही आता कमी झालं होतं. शैलेशही कंपनीतून घरी आल्यावर सगळा वेळ शैलीसोबत घालवत होता. शैलीनं सगळ्यांनाच लळा लावला होता. शैली 7 महिन्यांची झाली होती. नेहमीप्रमाणे शैलेश ऑफिसमध्ये गेला होता. नव्या प्रोजेक्ट संदर्भात त्याची महत्त्वाची मीटिंग होती. नेमकी ती मीटिंग लांबली आणि संध्याकाळी त्याला घरी यायला उशीर होणार होता. त्यानं ही गोष्ट वृषालीला फोन करून सांगितली. आजकाल तसंही शैलेशला घरी यायला बरेचदा उशीर व्हायचा. त्यामुळं वृषालीनंही या गोष्टीकडं फारसं लक्ष दिलं नाही. रात्रीचे 12:30 वाजून गेल्यावर मात्र वृषालीच्या जीवाची घालमेल वाढली होती. तिनं शैलेशला फोन लावला, पण त्याचा फोन बंद येत होता. शेवटी तिनं न राहावून मुकुंदरावांना झोपेतून उठवलं. लेकाच्या काळजीनं त्यांनीही शैलेशच्या 2-4 मित्रांना फोन करून शैलेशची चौकशी केली. पण शैलेशचा कुठंच पत्ता नव्हता. या सगळ्या गडबडीत रात्रीचे 3:30 वाजून गेले. सकाळपर्यंत वाट बघू, परत एकदा कंपनीत फोन करून किंवा तिथं जाऊन चौकशी करू. एवढं करूनही शैलेशचा थांगपत्ता लागला नाही तर मग मात्र आपण पोलीस कंप्लेंट करू. मुकुंदरावांच्या या वाक्यानं मात्र मंदाताईंचं अवसानच गळालं. रडून रडून त्यांच्या डोळ्यातले अश्रू जणू सुकून गेले होते. पहाटे कधीतरी त्यांचा डोळा लागला आणि जाग आली ती दरवाजावरची बेल वाजली म्हणून. शैलेश आला असेल म्हणून वृषाली धावतच दार उघडायला गेली. समोर पोलीस उभे होते. त्यांना पाहून वृषाली गांगरून गेली. पोलीस शैलेशची चौकशी करत होते.
मुकुंदरावांनी योग्य ती माहिती दिली आणि ते पोलिसांसोबत बाहेर निघून गेले. मुकुंदराव परत आले ते वाईट बातमी घेऊनच. काय झालं? शैलेश कुठे? मंदाताई उद्विग्नपणे विचारत होत्या. काल रात्री त्याचा अपघात झाला आणि आपला शैलेश जागीच. मुकुंदराव पुढं बोलूच शकले नाहीत. क्षणात होत्याचं नव्हतं झालं होतं. वृषालीच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला होता. शैलेशच्या अशा अचानक जाण्यानं सगळ्यांच्याच आयुष्यात एक पोकळी निर्माण झाली होती. वृषालीच्या अवस्थेची तर कुणी कल्पना करू शकणार नव्हतं. दिवस कसेबसे पुढे सरकत होते. आता मात्र वृषालीनं मनाशी ठरवलं. आपलं दुःख विसरून शैलेशच्या आईबाबांसाठी खंबीरपणे उभं राहायचं. वृषालीनं परत ऑफिसला जाणं सुरू केलं. घरातली सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली. शैलेश गेल्यापासून मंदाताईंनी मात्र वृषालीसोबत बोलणं टाकलं. आपला मुलगा देवाघरी गेलाय. म्हातारपणी यापेक्षा भयानक दुःख कोणतं नसेल ना? मंदाताईंच्या बोल्यावर वृषाली स्वतःचीच समजूत काढायची. शैलीचा पहिला वाढदिवसही नुसता नावाला होऊन गेला. शैलेशच्या आठवणीत वृषाली एक एक दिवस पुढं ढकलत होती. कॅलेंडरवरचे महिने तसेच पुढं जात होते. पुन्हा संक्रांतीचा सण आला. वृषालीच्या जखमा पुन्हा भळभळायला लागल्या. ऑफिसमध्ये शेजारी पाजारी जिकडं तिकडं हळदी कुंकवाची रेलचेल सुरू झाली होती. सगळ्या बायका रोज मस्त नटून थटून मैत्रिणींच्या घोळक्यात हिंडताना वृषाली बघत होती. या सगळ्यात वृषालीकडं सगळ्या जणी मात्र पाठ फिरवू लागल्या. वृषाली दिसली की बायका तिच्याविषयी कुजबुज करायच्या. आपल्याला मात्र अशा फिक्या रंगांच्या कपड्यात वावरावं लागतं. सणासमारंभात आपल्याला जाणीवपूर्वक बाजूला टाकलं जातंय हे सगळं बघून वृषाली स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती. रथसप्तमीचा दिवस होता. वृषाली नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये गेली होती. संध्याकाळी ऑफिस संपवून ती घरी आली. दाराला कडी लावलेली होती. शैली त्रास देत असेल म्हणून सासूबाई तिला बाहेर घेऊन गेल्या असतील असं तिला वाटलं. ती दरवाजा उघडून आत गेली. फ्रेश झाली. चहा करायला स्वयंपाकघरात गेली. तिला ओट्यावर सगळा धिंगाणा पसरलेला दिसला. ओट्यावर तिळगुळ सांडलेलं होतं. त्याला मुंग्या लागलेल्या होत्या. चहाची कपं तशीच पडलेली होती. वृषालीनं सगळं आवरायला घेतलं. सासूबाई कुठं गेल्या असतील याचा विचार ती करत होती. विचारातच तिनं स्वतःसाठी चहा केला आणि चहाचा कप घेऊन ती हॉलमध्ये येऊन बसली. तेवढ्यात शेजारच्या काकू घरी आल्या. वृषाली, तुझ्या सासूनं वाण द्यायला त्या वाट्या आणल्या आहेत त्या दे बरं जरा. तिकडं कोपऱ्यात आहेत बघ. आज ना आमच्या घरी आम्ही शैलीचं बोरनहाण केलं बघ. काय बाई पोरीनं मज्जा घेतली सगळ्या गोष्टींची. शेजारच्या काकू अनावधानानं सगळं बोलून गेल्या.
वृषालीच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. तिनं त्या वाट्या काकूंना दिल्या आणि ती स्तब्ध होऊन तशीच बसून होती. थोड्या वेळानं मंदाताई शैलीला घेऊन परत आल्या. एक विधवा म्हणून समाजानं झिडकारलं. खरं सांगू, मला त्याचं काहीच वाटलं नाही. पण माझ्या घरच्यांनीही माझ्या भावनांची किंमत करू नये. सवाष्ण म्हणून जगायचा अधिकार नसेलही, पण एक आई म्हणून तर जगायचा अधिकार आहे ना. आई, तुम्ही माझ्या अपरोक्ष शैलीचं बोर नहाण केलं. तुम्हाला एक शब्दही मला विचारावं वाटलं नाही. मी आई आहे ना तिची. वृषाली बोलत होती. बोलताना तिच्या शब्दांनाही कंप सुटत होता. तू विधवा झालीस म्हणून मी सवाष्ण आहे हे विसरून जाऊ म्हणतेस होय? पांढऱ्या पायाची कुठली. माझ्या मुलाला तर गिळून आता पांढरं कपाळ घेऊन बसली. आणि आता आमच्या कपाळावरची कुंकवाची बोटं तुला खुपतात होय? तू शैलीची आई आहेस म्हणून या घरात आहेस. कळलं? शैली नसती तर कदाचित आज तूही इथं नसती. मंदाताई वाटेल तसं बोलत होत्या. त्यांचे एक एक शब्द वृषालीच्या मनावर आघात करत होते. तुम्ही शैलेशचे आई बाबा म्हणून मी तुमची एवढी काळजी घेत होते. खरं तर हे घर मी कधीच सोडून गेले असते. पण शैलेशला तुमची काळजी होती याची जाण मला होती. पण ज्यांच्या मनात माझ्याबद्दल जराशीही सहानुभूती नाहीये, ज्यांच्याजवळ माणुसकीचा लवलेशही नाही, अशा ठिकाणी मला राहायचं नाहीये. वृषाली शैलीला घेऊन तिथून निघाली. थांब वृषाली, तू शैलीला सोबत नेऊ शकत नाही. शैलीत आमच्या शैलेशचा अंश आहे, मंदाताई म्हणाल्या. तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर मी विधवा आहे. आणि नवरा मेल्यावर बाळाचा सर्व हक्क त्याच्या आईकडंच असतो. तुम्ही कायद्यानंही मला शैलीपासून वेगळं करू शकणार नाही. वृषाली ही चांगली चिडली होती. ती शैलीला घेऊन घर सोडून निघाली. वृषाली तिच्या माहेरी गेली. आपली आई आपल्या भावना समजून घेईल ही एक वेडी आशा तिला होती. पण तिथंही तिच्या पदरी निराशाच पडली. आईनं तिला तिच्या सासूबाई कशा बरोबर तेच पटवायचा प्रयत्न केला. आपलं कुणीच नाही याची जाणीव वृषालीला झाली. वृषालीनं माहेरही सोडलं ते कायमचंच. ऑफिसमधल्या एका मैत्रिणीच्या मदतीनं तिनं एक रूम भाड्यानं घेतली आणि तिथं राहायला लागली. ऑफिसमध्ये तिनं बदलीसाठी अर्ज टाकला. तिची विनंती बदली मान्य झाली आणि वृषाली ते शहर सोडून दुसऱ्या शहरात राहायला गेली. 3 वर्ष तिनं त्या कंपनीत काम केलं. दुसऱ्या कंपनीनं अजून चांगली ऑफर दिली म्हणून काही महिन्यांपूर्वी वृषाली या नव्या कंपनीत जॉईन झाली होती. जीवाला जीव देऊन राहणाऱ्या नीताची मैत्री तिला इथं मिळाली होती. वृषाली स्वतःच्याच विचारात होती. नीता तिला घेऊन कॅन्टीनमध्ये आली. तिथं सगळ्या जणी गप्पांमध्ये रंगल्या होत्या. वृषालीला बघून सगळ्या जणी एकदम शांत झाल्या आणि एक एक करत तिथून निघून गेल्या.
वृषाली, रविवारी आपल्या ऑफिसच्याच वरच्या हॉलमध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तू येशील बरं नक्की? सुरेखा तिथून जाता जाता म्हणाली. सुरेखा, तुला माहिती आहे ना, तरी मुद्दाम का करते असं? वृषाली म्हणाली. हो, सगळं माहिती आहे आणि तरी पण तू येणार आहेस. कोण काय म्हणेल ते मी बघून घेईल. नीता, हिला कार्यक्रमाला आणायची जबाबदारी तुझी. सुरेखा एवढं बोलून निघून गेली. रविवारी जावं की नाही हा मोठा पेचप्रसंग वृषालीसमोर उभा होता. रविवारचा दिवस उजाडला. दुपारी नीता वृषालीला घ्यायला आली. हो नाही करत वृषाली शैलीला सोबत घेऊन कार्यक्रमाला गेली. तिथं खूप साऱ्या बायका जमलेल्या होत्या. बायकांच्या वेगवेगळ्या स्पर्धा, खेळ सुरू होते. नीताही त्या खेळात सामील झाली होती. शैलीला घेऊन वृषाली मात्र एका कोपऱ्यात अवघडून उभी होती. उगीचच आले ना मी इथं? कुणी काही बोललं तर? नीता पण माझं ऐकत नाही. वृषालीच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तेवढ्यात सुरेखा स्टेजवर गेली. माईक हातात घेऊन तिनं बोलायला सुरुवात केली. मैत्रिणींनो, आज संक्रांत. नवीन वर्षाचं कॅलेंडर आणलं की आधी आपण बघतो संक्रांत कधी आली. हळदी कुंकू कधी करायचं, कसं करायचं, कोणती साडी नेसायची, कोणते दागिने घालायचे, वाण काय द्यायचं. आपण आधीपासूनच या गोष्टी ठरवून घेतो. खरं तर आधीच्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडायला, एकमेकींचं सुखदुःख वाटून घ्यायला हे निमित्त असायचं. पुढं स्त्री शिकत गेली, स्वतःच्या पायावर उभी राहायला लागली आणि त्यासाठी ती घराबाहेर पडू लागली. सुखदुःख वाटून घेण्यासाठी सुरू झालेलं हे हळदी कुंकू मात्र कालांतरानं बदलत गेलं. जी स्त्री सवाष्ण तिलाच यात मान, नाही का? पण ज्या स्त्रीचा नवरा गेला तिनं काय गुन्हा केलेला असतो? उलट ती स्त्री नवरा नसताना खंबीरपणे उभं राहून आपलं घरदार सांभाळते. कष्टानं आपल्या मुलांना मोठं करते. त्या स्त्रीची एक स्त्री म्हणून आपणही किंमत करू नये का? म्हणूनच गेल्या 5 वर्षापासून आपण हा उपक्रम घेतोय. हळदी कुंकवाच्या वाणाच्या सामानाचे आणि नाश्त्याचे पैसे गोळा करून आपण गरजू महिलांना मदत करतोय. खरं तर माणुसकीचं वाण आपण पुढं देतोय. अशीच एक आपली नवीन मैत्री वृषाली, हिच्या हातानं आपण हे माणुसकीचं वाण आज अशाच गरजू महिलांना देतोय. मी वृषालीला विनंती करते की तिने मंचावर यावं आणि महिलांना हे वाण, आपली खारुताईची मदत तिच्या हातानं द्यावी. सुरेखाचं बोलणं ऐकून वृषालीला गहिवरून आलं. ती मंचावर गेली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तिथं उभ्या असलेल्या स्त्रीला तिनं हळदी कुंकवाची बोटं लावली. त्या स्त्रीनंही वृषालीच्या कपाळावर हळदी कुंकू लावलं. कितीतरी वर्षानंतर वृषालीच्या कपाळावर हळदी कुंकू लागलं होतं. वृषालीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. समाज बदलत नाही, समाज सुधारत नाही असं आपण नेहमीच ओरडत राहतो. पण परिवर्तनाकडं सकारात्मक पाऊल आपण स्वतःच टाकत नाही. नव्या नांदीची ही सुरुवात या माणुसकीच्या वाणानं झालीये. हे वाण आपण असंच पुढं देत राहू. वृषालीच्या या वाक्यावर
सगळ्या बायकांनी अगदी टाळ्यांचा कडकडाट केला. कितीतरी दिवसांनी वृषाली मनापासून आनंदी झाली होती. करंड्यामधलं हळदी कुंकू प्रसन्न हसलं होतं. नव्या माणुसकीच्या वाणाचा वसा सगळ्यांनी घेतला होता. धन्यवाद.